नेक्स्ट टॉपिक AC करंट अँड DC करंट. तुम्हाला कदाचित या दोघांमध्ये असणार डिफरन्स हे माहिती असेल, बट जस्ट आपण एकदा रिव्हिजन करूया. AC करंट आणि DC करंट. करंट म्हणजे काय? करंट आपण दाखवतो विथ लेटर I, मेजर करतो युनिट ॲम्पियरमध्ये. करंट इज नथिंग बट रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. चार्ज फ्लो होण्याचा जो रेट असतो त्याला आपण बोलतो करंट. करंट कशा पद्धतीने किंवा कशा वेळी फ्लो होतो त्याच्या अकॉर्डिंग आपण करंटला AC करंट बोलू शकतो किंवा DC करंट बोलू शकतो. AC ऑल्टरनेटिंग करंट, DC डायरेक्ट करंट. AC म्हणजे काय? ऑल्टरनेटिंग करंट आणि DC म्हणजे डायरेक्ट करंट. आता या नावावरून या दोघांमध्ये असणारा फरक समजतो. डायरेक्ट करंट म्हणजे काय? करंट डायरेक्ट असणार आहे, तो ऑल्टर नाही होणार आहे किंवा त्याची डायरेक्शन चेंज नाही होणार आहे. ते युनि डायरेक्शनमध्ये किंवा एकाच डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होणार आहे. आणि AC करंट म्हणजे ऑल्टरनेटिंग, म्हणजे डायरेक्शन जी आहे ती चेंज होते किंवा ऑल्टरनेटिंग फॉर्ममध्ये किंवा सायनोसायडल फॉर्ममध्ये करंट फ्लो होतो. त्यामुळे जर ग्राफिकल फॉर्ममध्ये बघितलं तर ग्राफिकल फॉर्ममध्ये आपण DC करंट अशा एका हॉरिझॉन्टल लाईनने दाखवतो. ते कॉन्स्टंट करंट एका डायरेक्शनमध्ये असा फ्लो होतो. AC करंट आपण अशा सायनोसायडल वेव्हने दाखवतो, अशा वेव्हच्या फॉर्ममध्ये दाखवतो. पिरियॉडिक पॅटर्नमध्ये त्याची डायरेक्शन चेंज होते किंवा आपण असं बोलू शकतो की डायरेक्शन फॉरवर्ड और रिव्हर्स होते. तर हे असतं AC करंट, हे असतं DC करंट. एक्झाम्पल, DC करंटचे एक्झाम्पल म्हणजे जे आपण बॅटरी किंवा सेल वापरतो दॅट इज एक्झाम्पल ऑफ DC करंट. आणि AC करंट म्हणजे आपल्या घरामध्ये जो पॉवर सप्लाय येतो दॅट इज AC करंट. AC करंट जो सप्लाय असतो आपण जेव्हा सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये दाखवतो ना त्यावेळेस आपण AC करंट असा दाखवतो. ठीक आहे, अशी एक साईन वेव्ह दाखवतो किंवा असं एक एस आपल्याला उलटा एस ड्रॉ करायचा. सो असा जो सिम्बॉल असेल दॅट इज AC. आणि DC आपण कसं दाखवतो? असं एक पॉवर सप्लाय. ठीक आहे, यामध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल हा असणार, हा निगेटिव्ह टर्मिनल असणार. यामध्ये काय होणार आहे? करंटची डायरेक्शन नेहमी रिव्हर्स होते, त्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशी चेंज होत राहणार आहे. ओके, हा असतो एक बेसिक डिफरन्स. सो DC करंट अशा पद्धतीने आपण दाखवतो. दिस इज बॅटरी आणि त्यानंतर करंट असा फ्लो होतोय. AC करंट दाखवण्यासाठी आपण हा सिम्बॉल यूज करतो, सायनोसॉइडल वेव्ह का सर्कलमध्ये दाखवतो. करंट असा फ्लो होतोय. नेक्स्ट मुवमेंटला काय होणार? करंट ऑपोजिट डायरेक्शनमध्ये म्हणजे असं सुद्धा फ्लो होणार आहे. एकदा असा होईल, एकदा असं होईल. डायरेक्शन करंट ते रिव्हर्स होते. ग्राफिकल फॉर्ममध्ये एक हॉरिझॉन्टल लाईन, इथे एक सायनोसॉइडल वेव्ह. सो दिस करंट DC करंट इज युनि डायरेक्शनल, एकाच डायरेक्शनमध्ये फ्लो होतोय. आणि AC करंट इट फ्लोज इन सायनोसॉइडल मॅनर, सायनोसॉइडल साईन वेव्हच्या फॉर्ममध्ये फ्लो होतोय. पिरियॉडिक पॅटर्न आहे अँड फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन, याचे डायरेक्शन फॉरवर्ड अँड रिव्हर्स होते. सो दिस इज अबाउट AC करंट. त्यानंतर एक्झाम्पल बॅटरीज आणि याचं एक्झाम्पल आहे होम सप्लाय. होम सप्लाय म्हणजे आपल्या घरामध्ये जो काही पॉवर सप्लाय येतो किंवा आपण असं बोलू जनरेटर, AC जनरेटर, तिथे प्रोड्यूस होणारा जो करंट असतो दॅट इज AC करंट. देन AC करंट आपल्या घरामध्ये इंडियामध्ये स्पेसिफिकली घरामध्ये जो पॉवर सप्लाय येतो त्याची फ्रिक्वेन्सी मेन्शन केलेली असते. फॉर इंडिया दॅट फ्रिक्वेन्सी इज 50 हर्ट्स. काही ठिकाणी 60 हर्ट्स सुद्धा असते. आपल्या इंडियासाठी फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्स. हर्ट्स हे युनिट असतं फ्रिक्वेन्सी मेजर करण्याचा. हर्ट्स म्हणजे काय? सायकल पर सेकंड. याचा अर्थ काय? एका सेकंडमध्ये 50 सायकल्स पास होत आहे. एका सेकंडमध्ये 50 सायकल पास होत आहे. तर ही एक स्टँडर्ड व्हॅल्यू असते. इंडियामध्ये कुठेही तुम्हाला हीच फ्रिक्वेन्सी तुम्हाला मिळणार आहे 50 हर्ट्स. ओके, आणि यामध्ये तर काय की एक युनिडायरेक्शनल करंट आहे, कॉन्स्टंट करंट, त्यामुळे फ्रिक्वेन्सी 0 आहे किंवा नो फ्रिक्वेन्सी आपण बोलू शकतो. इथे चेंज काहीच नाही, त्यामुळे याला 0 फ्रिक्वेन्सी आपण बोलू शकतो. नेक्स्ट DC करंटमुळे लॉसेस जास्त होतात. ट्रान्समिशन लॉसेस म्हणजे पॉवर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवताना जे लॉसेस होतात त्याला आपण बोलतो ट्रान्समिशन लॉसेस, सिम्पल वर्ड्समध्ये. सो AC करंट किंवा AC सप्लाय असेल किंवा AC पॉवरमध्ये ट्रान्समिशन लॉसेस कमी होतात. DCमध्ये हे लॉसेस जास्त असतात, त्यामुळे AC करंट प्रेफर केला जातो फॉर ट्रान्समिशन ओव्हर लॉंग डिस्टन्सेस बिकॉज देर आर लेस लॉसेस. तर हा आता डिफरन्स बिटवीन DC अँड AC और DC करंट अँड AC करंट. सिंपल लक्षात ठेवायचं. AC म्हणजे घरात येणारा सप्लाय आणि DC म्हणजे बॅटरीमधून मिळणारा सप्लाय. हा एक बेसिक डिफरन्स असतो AC करंट अँड DC करंटमध्ये. इलेक्ट्रिक जनरेटरचा अभ्यास आपण आता करत आहोत. इलेक्ट्रिक जनरेटरचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे किंवा त्याचं इंटरनल स्ट्रक्चर कसं असतं, कशा पद्धतीने ते वर्क होतं याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. याआधी आपण इलेक्ट्रिक मोटरचा अभ्यास केलेला आहे. तर मोटर जनरेटर याचं हे जे आपण स्ट्रक्चर किंवा हे जे वर्किंग बघतोय ना, हे एक बेसिक वर्किंग आहे. असं नाही की एक्झॅक्टली असंच असेल. यामध्ये काही मॉडिफिकेशन सुद्धा केलेले असतं. म्हणजे मोटर जनरेटरच्या स्ट्रक्चरमध्ये ॲज पर रिक्वायरमेंट काही मॉडिफिकेशन केलेले असतात. बट एक बेसिक कसं स्ट्रक्चर आहे किंवा कसं वर्किंग असतं किंवा कसं प्रिन्सिपल आहे ते आपण बघत आहोत. जनरेटर, इलेक्ट्रिक जनरेटरचा अर्थ काय? इथे स्पेसिफिकली आपण AC जनरेटरचा आता अभ्यास करत आहोत. कोणता? AC जनरेटर. AC DC आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. AC म्हणजे ऑल्टरनेटिंग करंट, DC म्हणजे डायरेक्ट करंट. तर AC म्हणजे AC करंट जर म्हटलं तर असा असतो. DC करंट म्हणजे काय? एक कॉन्स्टंट किंवा युनि डायरेक्शनल करंट असतो. तर आता आपण हे जे बघतो आहोत दिस इज AC जनरेटर किंवा AC करंट किंवा AC सप्लाय कसा प्रोड्यूस करायचा ते आपण इथे बघत आहोत. सो जनरेटरचा अर्थ काय असतो की जनरेटर आपण केव्हा यूज करतो? बऱ्याचदा आपण बघतो बघा कमर्शियल पर्पजसाठी किंवा इंडस्ट्रीमध्ये पॉवर कट झाला किंवा लाईटचा सप्लाय बंद झाला त्यावर जनरेटर ऑन केलं जातं.
जनरेटर ऑन केलं जातं म्हणजे तिथे काय प्रोड्यूस होते, तिथे इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस केली जाते. सो जनरेटरचं फंक्शन काय असतं, जनरेटर मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. आपण जनरेटर बोलतोय बट आपण इथे एनर्जी जनरेट नाही करत आहोत, आपण एनर्जी कन्वर्ट करतोय. कारण आपण बघितलं की एनर्जीचं प्रिन्सिपल आपण बघितलेलं की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉय. आपण एनर्जी कधीच क्रिएट करू शकत नाही, आपण ती फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करतोय. सो इलेक्ट्रिक जनरेटर याचा अर्थ काय, इलेक्ट्रिसिटी ते जनरेट नाही करत आहे, ते फक्त एका फॉर्ममधल्या एनर्जीचं दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्जन करते. या केसमध्ये मेकॅनिकलचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करत आहे. मोटरमध्ये आपण काय बघितलं, आपण सप्लाय देतो आणि काहीतरी वर्क होतं किंवा काहीतरी मेकॅनिकल वर्क तिथे होतं. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन आपण त्या ठिकाणी मेकॅनिकलमध्ये करतो आणि जनरेटरमध्ये आपण मेकॅनिकलचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. एवढं तर क्लिअर आहे. आता इलेक्ट्रिक जनरेटर हा जो एसी जनरेटर आपण बघतो त्याचं एक बेसिक स्ट्रक्चर असं असतं, पण याचा प्रिन्सिपल काय आहे किंवा कोणत्या प्रिन्सिपलवर हे वर्क करतं, तर याचा प्रिन्सिपल ऑफ वर्किंग आहे EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्याचा आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन सोप्या शब्दामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, करंट इंड्यूस करायचं, करंट प्रोड्यूस करायचा. त्यासाठी आपण काय करणार, चेंज इन मॅग्नेटिक फील्डचा यूज करणार. सो प्रोडक्शन EMI म्हणजे काय, जनरेशन ऑर इंडक्शन ऑफ करंट ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड चेंज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची किंवा इलेक्ट्रिक करंट जनरेट करायचा किंवा इलेक्ट्रिक करंट इंड्यूस करायचा. याला आपण हे जे प्रिन्सिपल असतं याला आपण बोलतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. याचा आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. सो याचं वर्किंग प्रिन्सिपल आहे EMI. व्हॉट इज EMI, इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड बिकॉज ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. करंट आपण जनरेट करतो बिकॉज ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. तर ते जे प्रिन्सिपल असतं दॅट इज नथिंग बट EMI आणि या EMI वरती हे इलेक्ट्रिक जनरेटर वर्क करतो. सो आता हे जे आपण बोलतो चेंज इन मॅग्नेटिक फील्ड, आपण मॅग्नेटिक फील्ड कसं चेंज करू शकतो. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, आपण बघितलं की दोन पोल आपण कन्सिडर करायचो, इथून अशा फील्ड लाईन असणार आहे. त्या फील्ड लाईन आपण चेंज करू शकतो किंवा आपण अजून एक वे असं असतो की जो एखादा कंडक्टर जो आपण कन्सिडर करतोय या कंडक्टरमधून पास होणाऱ्या फील्ड लाईन आपण चेंज करतोय. कंडक्टर रोटेट करून यामधून पास होणाऱ्या फील्ड लाईन चेंज होत आहे, म्हणजेच काय मॅग्नेटिक फील्ड चेंज होत आहे. सो दिस इज वन वे. अदरवाईज आपण असं करू शकतो की ह्या ज्या फील्ड लाईन आहे या फील्ड लाईन सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो. सो आयदर आपण हा जो कंडक्टर आहे तो कंडक्टर रोटेट करून त्यामधून पास होणाऱ्या फील्ड लाईन चेंज करून मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड लाईन चेंज करू शकतो किंवा या ज्या फील्ड लाईन्स आहे ह्या फील्ड लाईन सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो. सो त्यामध्ये आपण काय प्रेफर करणार की हा जो कॉईल आहे किंवा हा जो कंडक्टर आहे हा आपण रोटेट करून त्यामधून पास होणार फील्ड लाईन आपण चेंज करणार. या चेंज ऑफ मॅग्नेटिक फील्डमुळे करंट इंड्यूस होणार आहे. ठीक आहे, चेंज आपण कशा करणार, त्यासाठी काय करायचं, जसं या ठिकाणी बघा एक नॉर्थ पोल एक साऊथ पोल दिसते, इथून मॅग्नेटिक फील्ड लाईन आहे, इथे असे कॉईल असणार. सपोज दिस इज कॉईल. ज्यावेळेस ती कॉईल अशी रोटेट होईल ना त्यावेळेस कॉईलमधून पास होणाऱ्या फील्ड लाईन किंवा मॅग्नेटिक फील्ड लाईन चेंज होणार आहे. चेंज इन मॅग्नेटिक फील्ड होत आहे त्यामुळे तिथे करंट इंड्यूस होणार आहे. सो दिस इज वर्किंग प्रिन्सिपल. सिंपल आहे. वर्किंग प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर इज EMI. मग EMI काय असतं ते आपल्याला तिथे फक्त एक्सप्लेन करायचं आहे. आता आपल्याला बघायचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने वर्किंग इलेक्ट्रिक जनरेटरचं होत असतं. सो त्यासाठी आता तुम्ही ही जे डायग्राम बघितली ही डायग्राम आणि मोटरची डायग्राम ऑलमोस्ट सिमिलर आपल्याला दिसते, बट त्यामध्ये काही डिफरन्स आहे. तो सुद्धा जेव्हा आपण हे समजून घ्या त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. त्या केसमध्ये सुद्धा आपण असे दोन पोल घेतलेले, एक कॉईल घेतलेली, त्यानंतर इथे ॲक्सल होतं. बऱ्यापैकी सिमिलर आहे बट तरी सुद्धा दोघांमध्ये बराचसा डिफरन्स आहे. यामध्ये जनरेटरच्या वर्किंगमध्ये आपण काय काय कन्सिडर केलेलं आहे. दोन पोल इथे दिसतात, नॉर्थ पोल साऊथ पोल. साऊथ पोल आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन नॉर्थपासून साऊथ पोलकडे ह्या डायरेक्शनमध्ये असणार. ह्या ज्या ग्रीन दाखवलेल्या दिस आर फील्ड लाईन्स किंवा मॅग्नेटिक फील्ड असं दाखवलेलं आहे. त्यानंतर आपण एक कॉईल घेतलेले, मोटरच्या केसमध्ये सुद्धा आपण कॉईल घेतलेली. कॉईल आहे ABCD कॉईल आहे. हे कॉईल कंडक्टर असणार आहे किंवा करंट कॅरी करणार आहे म्हणून ती कॉपर वायरची बनलेली असणार आहे. ही जी कॉईल आहे याला बऱ्याचदा आपण आर्मेचर कॉईल सुद्धा बोलतो किंवा आर्मेचर सुद्धा बोलतो. कॉपर वायरचे बनणार असणार, ऑब्व्हियसली त्याला काहीतरी इन्सुलेशन असणार आहे. सो एक इन्सुलेटेड कॉपर वायरची ही आर्मेचर कॉईल बनलेली असते. सो दॅट कॉईल इज ABCD. ही कॉईल आपण बरोबर या मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये ठेवलेली आहे. ओके. त्यानंतर इथे एक ॲक्सल दाखवलेला. ॲक्सल म्हणजे काय, असं एक दांडा असणार आहे, तो रोटेट होणार आहे आणि त्याच्यावरती अशा दोन रिंग्स दिसत आहे ह्या रिंग्स. तर ह्या ज्या रिंग्स आहे याला आपण कंडक्टिंग रिंग बोलू शकतो. कंडक्टिंग रिंग R1, कंडक्टिंग रिंग R2. त्यानंतर इथे ब्रशेस सुद्धा घेतलेले आहे B1 आणि B2. त्या केसमध्ये सुद्धा ब्रशेस होते, त्या ठिकाणी आपण स्प्लिट रिंग घेतलेली, इथे आपण कंडक्टिंग रिंग घेतलेली आहे. सो ब्रशेस आहे, त्यानंतर ह्या दोन रिंग्स आहे. ब्रशेस स्टेशनरी असतात, ब्रशेस मूव्ह होत नाही. ब्रशेस आर ऑलवेज स्टेशनरी. ब्रशेस स्टेशनरी असतात आणि हे ब्रशेस एक्सटर्नल सर्किटला इथे कनेक्ट केलेले असतात. आता बघा आपल्याला इथे काय करायचं आहे, जनरेटर आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटी इथे प्रोड्यूस होणार आहे, बरोबर. इलेक्ट्रिसिटी इथे जनरेट होणार आहे. त्या केसमध्ये काय होतं, मोटर होती, मोटरला आपल्याला सप्लाय द्यावा लागत होता, मोटरला आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी द्यावी लागत होती म्हणून तिथे इथे बॅटरी होती जेणेकरून बॅटरीपासून करंट प्रोव्हाइड होणार आहे. इथे बॅटरीची गरज नाही कारण इथे आपण करंट इंड्यूस करतो किंवा करंट तिथे प्रोड्यूस होतं.
त्या करंटचा प्रेझन्स डिटेक्ट करण्यासाठी किंवा करंट आहे की नाही किंवा करंटचे डायरेक्शन समजून घेण्यासाठी इथे आपल्याला गॅल्व्हॅनोमीटर दाखवायचं आहे. समजतोय फरक? या ठिकाणी आपल्याला सप्लाय द्यायचा नाही आहे, इथे आपण करंट प्रोड्यूस करतोय. ठीक आहे. त्या केसमध्ये मोटरच्या केसमध्ये आपल्याला सप्लायची गरज होती कारण आपण इलेक्ट्रिक एनर्जी देऊन त्याच्यावरून मेकॅनिकल वर्क काहीतरी करत होतो. समजतोय डिफरन्स? सो या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटर सुद्धा दाखवलेला आहे. समजलं बेसिक स्ट्रक्चर. त्यानंतर हा पाथ असणार आहे. अजून B1 B2 दिस आर कार्बन ब्रशेस. कार्बन काय, कारण कार्बन कंडक्टिंग मटेरियल असतो त्यामुळे कार्बन ब्रशेस दाखवले. आता कार्बन ब्रशेस हे फक्त टच करत असतात. ठीक आहे. कार्बन ब्रशेस फक्त टच करत राहतात आणि त्या स्टेशनरी असतात, ते मूव्ह होत नाही, त्याची पोझिशन चेंज होत नाही. त्यानंतर R1 R2 दिस आर कंडक्टिंग रिंग. R1 R2 कंडक्टिंग रिंग आहे, त्याला ही आर्मेचर कॉईल बघा, ही AB एंड इथे आहे आणि CD एंड इथे जॉईन केलेला आहे. या कंडक्टिंग रिंगला ह्या ही जे आर्मेचर आहे त्याचे 2 एंड जॉईन केलेलं आहे. ABCD इज अ कॉईल ऑर आर्मेचर विच इज मेड अप ऑफ कॉपर वायर. आता यामध्ये काय होणार आहे, मेकॅनिकलचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होणार आहे. मेकॅनिकल एनर्जी पाहिजे म्हणजे काहीतरी मुवमेंट पाहिजे. मग या केसमध्ये काय केलं जातं, इथे हा जो ॲक्सल दिसेल, हा जो दांडा आहे ना, हा रोटेट केला जातो. ठीक आहे. हा जो ॲक्सल आहे हा रोटेट केला जातो, टर्बाईन म्हणा किंवा काय असं यूज करून हा जो ॲक्सल आहे हा रोटेट केला जातो. हा फिरतोय, बरोबर. ॲक्सल काय होतं, ॲक्सल फिरत आहे, त्यामुळे काय होणार आहे, ॲक्सल रोटेट होतं म्हणजे ही जी कॉईल आहे, कॉईलसुद्धा रोटेट होणार आहे, कारण ही जी कॉईल आहे ही ॲक्सलला कनेक्टेड आहे, बरोबर. ॲक्सल फिरतो, रोटेट होतं, कॉईलसुद्धा रोटेट होणार आहे. आपण असं कन्सिडर करू की ॲक्सल क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरते. क्लॉकवाईज म्हणजे ही डायरेक्शन, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने अशी, आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे अशी, घड्याळाच्या काट्याच्या ऑपोजिट डायरेक्शनने. आपण असं कन्सिडर करतोय ही हे जे ॲक्सल आहे त्याचं क्लॉकवाईज मूव्ह होते, क्लॉकवाईज मूव्ह होते, त्यामुळे ऑटोमॅटिकली ही कॉईलसुद्धा मूव्ह होणार आहे. कॉईल ज्यावेळेस क्लॉकवाईज मूव्ह होते तर काय होणार आहे, आता आपण कॉईलचा AB आणि CD हा पार्ट कन्सिडर करूया. कारण BC फॉर एक्झाम्पल आपण BC जर कन्सिडर केला, फील्ड लाईन आणि हे पॅरलल आहे, त्यामुळे त्याचा आपण विचार नाही करणार. AB आणि CD ह्या फील्ड लाईनला परपेंडिक्युलर आहे म्हणून आपण AB आणि CDचा विचार करत आहोत. सो आता काय होणार आहे, ज्यावेळेस ही कॉईल हा ॲक्सेल असा क्लॉकवाईज रोटेट होणार असा, त्यावेळेस ही कॉईलसुद्धा अशी रोटेट होणार. अशी रोटेट होते म्हणजे काय होते, आता AB साईड कशी जाते, ABचा जर मी विचार केला, कॉईल अशी रोटेट होते, AB साईड वर जाते, CD साईड खाली येते. क्लॉकवाईज AB साईड वर जाते, CD साईड खाली येते, हे तर समजतंय. असा ॲक्सेल आहे, असा रोटेट करते मी असा, म्हणजे ही जी साईड, ही साईड वरती जाते, CD साईड खाली येते. समजलं इथपर्यंत. कॉईल रोटेट होते, AB वर जाते, CD खाली येते. ज्यावेळेस ही कॉईल अशी मूव्ह होणार आहे, या कॉईलमधून पास होणाऱ्या फील्ड लाईन चेंज होणार आहे. कॉईलमधून पास होणारे ह्या ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन चेंज होणार आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड चेंज होते. मॅग्नेटिक फील्ड चेंज होत आहे याचा अर्थ काय, या मुवमेंट आहे, मॅग्नेटिक फील्ड चेंज होते म्हणजे काय, इथे या कॉईलमध्ये करंट इंड्यूस होणार आहे. समज अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ EMI, चेंज इन मॅग्नेटिक फील्ड रिझल्ट्स इन करंट. चेंज इन मॅग्नेटिक फील्ड रिझल्ट्स इन करंट. कॉईल चेंज होते, कॉईल मूव्ह होते, म्हणजे बघा सपोज ही जर कॉईल आहे, ठीक आहे, ही कॉईल आहे, हा सरफेस आहे, इथून अशा फील्ड लाईन्स जात होत्या. आता जसे जसे कॉईल चेंज होते तसं नंबर ऑफ लाईन्ससुद्धा चेंज होणार आहे. नंबर ऑफ लाईन्स चेंज होत आहे म्हणजे फील्ड चेंज होतोय. चेंज इन फील्ड म्हणजे तिथे करंट इंड्यूस होणार आहे. हे तर समजलं आपल्याला की आता ह्या कॉईलमध्ये काहीतरी करंट निर्माण झालेला आहे, करंट इंड्यूस झालेला आहे. बट या करंटची डायरेक्शन कशी असणार आहे, इंड्यूस करंटची डायरेक्शन आपण कशी फाइंड करतो, त्यासाठी आपण यूज करतो रूल. कोणता रूल, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. यासाठी आपण रूल यूज करतो फ्लेमिंग्स राईट हँड रूल. इलेक्ट्रिक मोटरमध्ये आपण फोर्सची डायरेक्शन फाइंड करत होतो, त्यावेळेस आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल बघत होतो. इथे आपण कोणता रूल यूज करतो, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. का, कारण मला इंड्यूस करंटची डायरेक्शन फाइंड करायची आहे. हा डिफरन्स मी सायमल्टेनियसली सांगते, म्हणजे तुम्ही मोटर आणि जनरेटर ह्या दोघांमध्ये काय फरक आहे किंवा काय सिमिलरिटी आहे ते लगेच रिलेट करू शकता. सो हा व्हिडिओ बघण्याआधी एकदा इलेक्ट्रिक मोटरचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा बघा. ओके. आता इथे तर करंट इंड्यूस होणार, करंटची डायरेक्शन मी कशी फाइंड करणार, त्यासाठी मी काय यूज करते, मी यूज करते राईट हँड रूल. राईट हँड रूल काय सांगतो, राईट हँड यूज करायचा थंब आणि बाकीचे 2 फिंगर एकमेकांना परपेंडिक्युलर पाहिजे. ठीक आहे. थंब आणि बाकीचे किंवा असं दाखवते मी, थंब, मिडल फिंगर आणि हा, हे तिघंही एकमेकांना परपेंडिक्युलर पाहिजे. यामध्ये हा जो फिंगर आपण ज्यावेळेस लेफ्ट हँड रूल म्हणतो त्यावेळेस आपण FBI असं कन्सिडर करतो. इथे मोशन B आणि I असं आपल्याला कन्सिडर करायचं. B म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड. F म्हणजे काय, फोर्स ऑन मोशन, डायरेक्शनमध्ये मोशन असेल ती डायरेक्शन. दिस इज मॅग्नेटिक फील्ड. आणि ही असते इंड्यूस करंटची डायरेक्शन, म्हणजे आपल्याला बघायचं आहे की हा फिंगर कुठे पॉईंट करतो. आता इथे जर तुम्ही बघितलं, करंट जे आहे, करंटची मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते असे आहे. सो असा मी जर हँड मूव्ह केला, हे दिस इज डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके. दिस इज B. त्यानंतर आता AB, सपोज जर मी AB साईड कन्सिडर केली, आर्मेचर कॉलचा AB पार्ट कन्सिडर केला, AB वरती AB कुठे चालली, AB वरच्या साईडला चालली, वरच्या साईडला चालली, मोशनवर होते, फोर्सवर होते. त्यामुळे जर ही Bची डायरेक्शन असेल, फोर्स या फिंगरने दाखवतो किंवा मोशन या फिंगरने दाखवतो, वर जाते म्हणून मी असं दाखवणार, बरोबर. आता या केसमध्ये माझा हे बघा, मिडल फिंगर कुठे आहे,
माझा मिडल फिंगर आहे इथे आतमध्ये. मिडल फिंगर काय दाखवतो? इंड्यूस करंट. सो इंड्यूस करंट कसा आहे? असा आहे, इनवर्ड आहे. इनवर्ड आहे म्हणजेच काय, ह्या केसमध्ये असा मी कन्सिडर करते. म्हणजेच काय, यामधून पास होणारा करंट कसा आहे? ह्या डायरेक्शनमध्ये. दिस इज डायरेक्शन ऑफ करंट. समजली डायरेक्शन ऑफ करंट. एबीमध्ये कशी असणार आहे? आता जर मी सीडी कन्सिडर केला, सीडीमध्ये सीडी कसं चाललं? सीडी खाली चाललेला आहे. अगेन राईट हँड मॅग्नेटिक फील्ड लाईन तर तिथेच दिसत आहे, बरोबर. मॅग्नेटिक फील्ड लाईन ह्या डायरेक्शनमध्ये आहे. फोर्स आता कसं आहे? खाली आहे. खाली म्हणजे मी काय करणार? हा थंब मी खालच्या डायरेक्शनला दाखवणार. म्हणजे हा असा आहे. म्हणजे इंड्यूस करंट कुठे चालला आहे? बाहेर चालला आहे. असा चालला आहे. म्हणजेच करंटची डायरेक्शन कशी आहे? अशी. किंवा ऑब्वियस आहे बघा, मॅग्नेटिक फील्ड लाईन तर सारख्याच आहे, फक्त फोर्सची डायरेक्शन ऑपोजिट होते. इथे वर चालला होता, इथे खाली चालला. एबी साईड वर चालली, सीडी साईड इथे खाली चालली. त्यामुळे करंटचं इथे असं जात असेल, तिथे करंट कसं जाणार आहे? खाली जाणार आहे. इथे करंट इंड्यूस झालेला आहे. आता करंटची डायरेक्शन कोणती असणार? आपण डायरेक्शनवर का फोकस करत आहोत? कारण आपण इथे एसी जनरेटर बघतोय. एसी जनरेटरमध्ये करंटची डायरेक्शन ही ऑल्टरनेटली किंवा सायनोसायडल फॉर्ममध्ये असते. त्यामुळे करंटची डायरेक्शन चेंज होत राहते, बरोबर. करंटची डायरेक्शन चेंज होत राहते, म्हणून आपण इथे डायरेक्शनवर फोकस करत आहोत. सो आता करंट असा जातोय आणि असा जातोय, म्हणजे करंटची डायरेक्शन काय असणार आहे? ए टू बी अँड देन सी टू डी. इथपर्यंत तर समजलं करंटची डायरेक्शन अशी आहे. मग आता हे तर आपण इथे आर्मेचर कॉइलचा विचार केला, त्यामधून करंटची डायरेक्शन अशी जाते. बट आता इथे आपण गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेलं किंवा एक्सटर्नल सर्किट आहे. एक्सटर्नल सर्किटमध्ये हा जो गॅल्व्हॅनोमीटर आहे, गॅल्व्हॅनोमीटर काय दाखवतो? करंटची डायरेक्शन. करंटचं प्रेझेन्स डिटेक्ट करतो आणि करंटची डायरेक्शन डिटेक्ट करतो. सो आता ॲक्च्युअलमध्ये या एक्सटर्नल सर्किटमध्ये करंट कसा फ्लो होणार आहे किंवा या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये करंट कसा पास होणार आहे? करंट इथे जनरेट झालेला, असा निघाला, ठीक आहे, असा आला आणि मग तो असा पास होतोय. म्हणजे B2 टू B1 अशी डायरेक्शन आहे एक्सटर्नल सर्किटमध्ये. समजते? आता त्यामुळे गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डायरेक्शन कशी असणार आहे? B2 टू B1. समजलं इथपर्यंत? हाफ रोटेशन आता झालेलं आहे. कळलं इथपर्यंत? परत एकदा सांगते काय काय आपण बघितलं. सगळ्यात आधी फील्ड लाईन आहे. त्यानंतर आपण काय केलं? ॲक्सेल रोटेट केला क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये, कारण मला मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करायचं. म्हणजे काय ते मोशन तर पाहिजे. ॲक्सेल रोटेट केला, त्याला अटॅच आहे कॉईलसुद्धा अशी रोटेट होणार. कॉईल अशी रोटेट होते म्हणजे एबी वर जातोय, सीडी खाली जातोय. एबी वर जातोय, सीडी कॉईल खाली जातोय. कॉईलची मुवमेंट होते, मॅग्नेटिक फील्ड लाईन चेंज होत आहे, म्हणजे करंट इंड्यूस होणार आहे. करंट इंड्यूस होतं, बट करंटची डायरेक्शन काय असणार आहे? मग त्यासाठी आपण यूज केला फ्लेमिंग्स राईट हँड रूल. फ्लेमिंग्स राईट हँड रूलच्या अकॉर्डिंग इथून करंट असं वर जातोय, इथून करंट असं खाली येतोय. ठीक आहे. मग हा करंट जर मी आर्मेचर ऐवजी जर मी ते एक्सटर्नल सर्किटमध्ये बघितला, बघा इथे डिस्क्रिप्शन सुद्धा लिहिलेलं आहे. ॲक्सेल इज रोटेटेड, कॉईल इज रोटेटेड, एबी गोज अप, सीडी कम्स डाऊन अँड दिस डायरेक्शन इज क्लॉकवाईज. राईट हँड रूलच्या अकॉर्डिंग करंट कसा पास होतं? AB CD ह्या पाथने पास होतं. एक्सटर्नल सर्किट म्हणजे या सर्किटचा विचार केला. करंट इन गॅल्व्हॅनोमीटरमधून करंट कसा पास होणार आहे? करंट असा निघाला, असा, म्हणजे B2 टू B1 करंट पास होत आहे. हे जर नसेल समजा तर इथे बघा, ही कॉईल आहे, त्यानंतर हे अशा ह्या रिंग्स असणार आहे. ठीक आहे. एक इथे कनेक्टेड आहे, एक इथे कनेक्टेड, हा ब्रश B1 B2 आणि इथे हा गॅल्व्हॅनोमीटर असणार आहे. ही फर्स्ट पोझिशन झाली. ज्यावेळेस करंट जो आहे हा असा पास होतोय ना, करंट असा पास होतोय, इथून निघाला, असा इथून जनरेट झाला, असा गेला. आता बघा हा कुठे आला? इथे B2 आणि B2 मधून मग तो B1ला. सो करंटची डायरेक्शन कशी आहे गॅल्व्हॅनोमीटरमध्ये? B2 टू B1. समजलं इथपर्यंत? आता नेक्स्ट केस काय होणार आहे? हा रोटेट झाले, हे ॲक्सेल रोटेट होते. आता हे रोटेशन तर कंटिन्युअस असणार आहे, बट आपण आपल्याला समजण्यासाठी स्टेप बाय स्टेप कन्सिडर करत आहोत. ॲक्सेल रोटेट झाला. आता काय होणार आहे? ज्यावेळेस याचं हाफ रोटेशन पूर्ण होईल, काय होणार आहे? कॉईल अशी रोटेट होणार, म्हणजे CD आता इथे येणार आणि AB इथे असणार आहे. CD इथे आणि AB इथे. हाफ रोटेशन नंतर हेच आपण मोटरमध्ये सुद्धा बघितलेलं. असं हाफ रोटेशन झाल्यानंतर काय होते? पोझिशन चेंज होते. सो CD इथे असणार आहे, BA इथे असणार आहे. इथे CD आहे, इथे BA आहे. कॉईलचा पार्ट जरी चेंज झाला तरी फील्ड लाईन अशाच आहे. त्यानंतर आता या ठिकाणी जो पार्ट असणार तो वरती जाण्याचा प्रयत्न करेल, इथे असणार पार्ट खाली येण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच काय? CD वर जाण्याचा प्रयत्न करतो, BA खाली येण्याचा प्रयत्न करतो. ह्या केसमध्ये होत होतं, फक्त इथे AB होता, इथे CD होता. आता AB ऐवजी इथे CD आला, इथे आला BA. त्याच्याने फरक काय पडणार आहे ना? याच्यावरती अपवर्डच फोर्स लागणार आहे, याच्यावरती डाऊनवर्डच फोर्स लागणार आहे. म्हणजे कॉईल अगेन अशीच रोटेट होते, त्यामुळे करंटसुद्धा त्याच डायरेक्शनमध्ये इंड्यूस होणार आहे. करंट इथून असा आणि इथून असा जाणार आहे. म्हणजे जेव्हा हाफ रोटेशन पूर्ण होणार आहे, AB आणि CD स्विचेस इंटरचेंज करता पोझिशन. आता करंट कसा पास होणार आहे? करंट असा पास होतोय, DCBA. समजले पण? करंट DCBA पास होतोय. आता हे ते इथे समजलं. एक्सटर्नल सर्किट किंवा गॅल्व्हॅनोमीटरमध्ये करंटची डायरेक्शन कशी असणार आहे? या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, हा असा रोटेट झालेला आहे, करंट असा निघालेला आहे, असा. सो आता जर तुम्ही बघितला, हा इथे आला पहिले B1 आणि त्यानंतर B2.
म्हणजे आता करंटची डायरेक्शन कशी झाली B1 टू B2. त्यामुळे फर्स्ट केसमध्ये करंट B2 टू B1 होता, आता करंट जातो B1 टू B2. त्यामुळे गॅल्व्हनोमीटर फर्स्ट केसमध्ये ज्या डायरेक्शनला डिफ्लेक्ट झालेलं असेल त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला आता गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्ट होणार आहे. ठीक आहे. करंटची डायरेक्शन चेंज होते, एकदा असा चालला होता एकदा असा चालला, करंटची डायरेक्शन चेंज होते, म्हणजेच हा कोणता करंट आहे, दिस इज AC करंट. अशा पद्धतीने इथे AC करंट जनरेट होतो. अशा पद्धतीने इथे AC करंट जनरेट होतो. करंट जनरेट होतो म्हणजेच काय, मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत आहे. समजलं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल ऑफ AC जनरेटर. AC करंट आहे. AC काय, कारण करंटची डायरेक्शन बघा, एकदा B2 टू B1 होते, आता B1 टू B2 झाली, करंटची डायरेक्शन चेंज झाली, दॅट मीन्स दिस इज नथिंग बट AC करंट. ते आहे AC मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल किंवा कशा पद्धतीने AC मोटर वर्क होते. ठीक आहे, राहील लक्षात. काय काय लक्षात ठेवायचं आहे, जनरेटर आहे म्हणजे मेकॅनिकलचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकलमध्ये होणार आहे. त्यानंतर त्याचं वर्किंग प्रिन्सिपल आहे EMI. मॅग्नेटिक फील्ड जसे चेंज होतील तसा करंट इंड्यूस होणार आहे. मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार आहे म्हणजे इथे आपण काय केलेलं आहे, 2 पोल कन्सिडर केले, या फील्ड लाईन असणारे कॉईल जर मी रोटेट केली त्यामधून पास होणाऱ्या फील्ड लाईन चेंज होणार, नंबर ऑफ फील्ड लाईन चेंज होता म्हणजेच काय, ऑब्व्हियसली मॅग्नेटिक फील्ड चेंज होते. सो इथे करंट इंड्यूस होणार आहे. करंटची डायरेक्शन आपण राईट हँड रूलचा यूज करून करंटची डायरेक्शन फाइंड करू शकतो. करंट असा असा जातो. मग इथे बघायचं गॅल्व्हनोमीटरमधून करंट कसा पास होतं, जसा पहिल्या केसमध्ये तो असा पास झाला, गॅल्व्हनोमीटर एका डायरेक्शनमध्ये डिफ्लेक्ट होईल. त्यानंतर आता काय होणार आहे, कॉईल रोटेट होते, क्लॉकवाईज मूव्ह होतोय, त्यामुळे हा पार्ट वर जाईल, हा पार्ट खाली येईल. अगेन करंटची डायरेक्शन तशीच असणार आहे, करंट असा जाईल असेल. बट इथे या ठिकाणी एक्सटर्नल सर्किटमध्ये काय होणार आहे, आता इथे ही फिगर बघा, याच्यावरून तुम्ही ही डायग्राम बघा, याच्यावरून लक्षात येईल. असा रोटेट होते, त्यामुळे आता करंट जो आहे तो B1 टू B2 पास होतोय. करंटची डायरेक्शन गॅल्व्हनोमीटर एकदा असा डिफ्लेक्ट होत होता तर आता असा डिफ्लेक्टेड, बट नेक्स्ट सायकलला तो असा आणि असा, म्हणजे ऑल्टरनेट डायरेक्शनमध्ये किंवा ऑपोजिट डायरेक्शनमध्ये गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्ट होईल. असं जातं काय, तिथे करंट इंड्यूस झालेलाच आहे, ॲज वेल एज त्याची जी डायरेक्शन आहे ती ऑल्टरनिंग आहे, ऑल्टरनेट आहे, म्हणजेच काय, सायनोसायडल फॉर्ममध्ये करंट फ्लो होतं. अँड दिस इज नथिंग बट AC करंट. AC जनरेटर आपण बघितलं. आता याला जर मला DC मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागणार आहे, बेसिक स्ट्रक्चर असंच असणार आहे, फक्त आपल्याला काय करावं लागेल, इथे काय होते की एक्सटर्नल सर्किटमध्ये करंटची डायरेक्शन चेंज होते, तर आपल्याला इथे काही मॉडिफिकेशन करावं लागतील. मॉडिफिकेशन कसे करणार, इथे जसे आपण रिंग वापरलेला आहे ना, तर त्याच्याऐवजी आपण मोटारमध्ये बघितलं, आपण काय म्हणत होतो, मोटारमध्ये आपण काय करायचं, असा एक ॲक्सेल असायचा आणि इथे आपण अशी स्प्लिट रिंग यूज करत होतो, राईट, आठवते, स्प्लिट रिंग. तर आता इथे आपल्याला जर आपल्याला DC जनरेटर पाहिजे असेल तर या स्ट्रक्चरऐवजी आपल्याला ब्रशेस, तसे स्टेशनरी ब्रशेस राहणार आहे, फक्त या रिंगऐवजी आपल्याला स्प्लिटिंग, जसं आपण DC मोटरमध्ये यूज केला तशा स्प्लिटिंग यूज करावं लागणार आहे. त्यामुळे काय होणार आहे की नेहमी एक जी रिंग आहे ते एका ब्रशच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणार आहे, त्यामुळे करंटची डायरेक्शन चेंज नाही होणार, करंटची डायरेक्शन ऑल्टर नाही होणार आणि त्यामुळे करंटची डायरेक्शन एकच असणार आहे किंवा युनिडायरेक्शनल करंट म्हणजेच DC करंट आपल्याला मिळणार आहे. म्हणजे फक्त थोडंसं मॉडिफिकेशन करून आपण AC जनरेटरला DC जनरेटरमध्ये कन्वर्ट करू शकतो.